असा जर पाऊस असेल तर बाहेर निघणं पण कठीण होणार आहे. आणि समोरच्या गाड्या दिसतात थांबलेल्या ब्रिजवरती. जबरदस्त मजा आहे. झूम आउट करू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या पावसाळी व्हिडिओमध्ये. आणि आज परत एकदा मी निघालो आहे बाहेर पावसाळ्यात ड्राईव्ह करायला. आता माहीत नाही एक्झॅक्टली कुठं जाणार आहे. आज आहे संडे आणि आता वाजलेत 11 वाजलेत. चालला विचार की एक लोणावळा साईडला वगैरे जाऊन यावं ड्राईव्ह करून. तिकडं ॲक्च्युली सगळे पिकनिक पॉईंट्स बंद केलेले आहेत, टुरिस्ट पॉईंट्स. ते तर माहितीच आहे आपल्याला, तिकडं नाही जायचं. आपल्याला जस्ट ड्राईव्ह करण्याची. बघू आता तिकडं काय कसं, म्हणजे गेल्यानंतर तिकडं काय कुठं अडवता आहेत का, परत तिकडून यावं लागतं माघारी. बघू आपण पुढे, सांगतो मी तुम्हाला. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आता आपण किवळेमध्ये आहोत. हा, हे मुंबई बँगलोर हायवे. जे आपण आता मुंबईच्या दिशेने चाललो. तर प्लॅन असा आहे की आपण लोणावळ्यापर्यंत जायचा प्लॅन केला आहे. आता बघू तिथे काय आहे. काल तर बघितलं मी न्यूजवरती, म्हणजे ऑनलाईन बघितलं, लोणावळा बंद आहे. आता माहीत नाही आपल्याला पुढे एंट्री भेटेल का नाही. नाहीतर काल तसं मुळशी धरणाच्याकडे आपल्याला झालं, आपल्याला जाऊ दिलं नाही पोलिसांनी. कदाचित तसं होऊ शकतं. बघू आता जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ. आपण सोमाटणे फाटा क्रॉस केला आहे. आता इथं पाऊस नाही आहे, कदाचित पुढे असेल पाऊस. लोणावळ्या साईडला हमखास नेहमी पाऊस असतो. आपल्याला पुढे पाऊस भेटेलच नक्की. बघू. जबरदस्त पाऊस चालू आहे बाहेर, जोरात एकदम. मॉन्सून ड्राईव्ह. असा जर पाऊस असेल तर बाहेर निघणं पण कठीण होणार आहे. म्हणजे काही शूट वगैरे करायचं असेल बाहेर निघताच येणार नाही. गाडीतनंच जे काय ते शूट करावं लागणार आहे आपल्याला. आता आपण आहोत कामशेतमध्ये आणि हा नवीन ब्रिज केलेला दिसतोय. नाही तर पहिलं खालून जावं लागायचं. हा रस्ता इतका भारी आहे ना लोणावळा खंडाळ्यापर्यंत, एकदम भारी. म्हणजे पूर्ण सिनरीच आहे. तुला काय व्हिडिओ कुठला घेऊ कुठला नको असं होते खरं तर. इतका भारी रस्ता आहे, निसर्गरम्य रस्ता आहे. म्हणजे रस्त्याला असं पडू वाटत नाही का, असं हळूहळू म्हणजे नॉर्मल स्पीडने जाऊन सगळं बघत जायला मध्ये. फॉरेनर लोकांना तिथं जास्त तिकीट आहे, काहीतरी 300 रुपये का 500 रुपये एका व्यक्तीला तिकीट आहे फॉरेनर आला बघायला. आपल्याला काहीतरी 50 रुपये का 100 रुपये. झाला पाऊस सुरू, लोणावळा जवळ आला ना. आता जबरदस्त पाऊस सुरू झालेला आहे लोणावळ्यामध्ये. काहीच दिसत नाही समोरचं. वायपर फुल स्पीडला केले, पण आलोच आपण लोणावळ्यात. बघू आता अजून कुठपर्यंत पुढं जायला भेटते आपल्याला. काय परिस्थिती आहे पुढं गेल्यावरच कळेल आपल्याला.
आता आपण ट्रॅफिकमध्ये अडकलोत लोणावळ्यामध्ये. ॲज युजल विकेंडला ट्रॅफिक असतेच. इकडून लेफ्टला ह्या साईडला भुशी डॅमला जाण्यासाठी रस्ता आहे. आता आपण तिकडं नाही जाणार, आपण सरळ जाणार आहोत. डॅम बीमकडे आपल्याला जायचं नाही, कारण तसंही तिकडचे पॉईंट्स बंद केलेले असणार आहेत. आपण सरळ जाणार आहोत खंडाळा घाटाकडे. आता इथे चिक्की घ्यायला थांबलो होतो आम्ही. चिक्की घेतली आहे आणि आता निघतोय पुढे. आपण आता घाटाच्या दिशेने जाणार आहोत. खंडाळा घाट. ते पण युट्यूबर आहेत काय की ते दिसते युट्यूबचं त्यांच्या. हां आहे ना, समोर पण युट्यूबर आहे. टाइमली ट्रॅव्हल समोर दिसतोय तो आहे एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आपण त्याच्या साईडनेच चाललो. दिसला का एक्सप्रेस हायवे? हे बघा किती पब्लिक आहे इथं. वीकेंड आहे आणि पब्लिक किती जमा झाली इथं. बघू आपण, आपल्याला गाडी लावायला इथून जागा भेटते का. इथून बघा, इथं बरेच लोक हे करतात रे, फोटो बिटो काढतात. भारी स्पॉट आहे इथं. बघू इथं आहे जागा भेटली. काय जबरदस्त नजर आहे. भारी दिसतंय. बघा समोर धबधबे आहेत, समोरच्या डोंगरावर. आणि खाली एक्सप्रेस हायवे त्या साईडला बघ. ते बघ ते तो कसला दिसतो धबधबा. झूम करतो आता. खूप लांब आहे तो धबधबा. जबरदस्त व्ह्यू आहे तिकडचा. झूम आउट करू. बघा किती लांब आहे तो धबधबा. खाली ट्रॅफिक आहे, भरपूर पब्लिक आहे. पब्लिकच पब्लिक. आणि आपली गाडी लावली तिथं. चला आता पाऊस येतोय, आपण निघूया पुढे. बघा भारी भारी, एकदम मस्त जबरदस्त. घाट दिसते आपल्याला भारी. काय तिथं मंकी पॉईंट म्हणून त्या साईडला गेलो. आता आपण आहोत खंडाळा घाटात आणि समोर जो दिसतोय तो आहे एक्सप्रेस हायवे. बघा, आणि समोर ज्या गाड्या दिसतात थांबलेल्या ब्रिजवरती, तिथं पब्लिक थांबलेले आहे. सगळे पॉईंट निसर्ग एन्जॉय करायला थांबलेले आहेत. आपण आहोत घाटामध्ये, खंडाळा घाटात. आता आपण घाट उतरणार आहोत, खोपोलीच्या दिशेने जाणार आहोत. चला तुम्हाला घाट दाखवतो आता.
बघा किती पब्लिक आहे. आज वीकेंड आहे, संडे आहे, सुट्टी, तरी पण बरेच पब्लिक आले खंडाळ्यात, लोणावळा खंडाळ्यात. जबरदस्त घाट आहे बरं का, लय मजा येते चढायला, तर लय अवघड होते अजून. खडे चढ आहेत माहिती का, येताना कळलं का तुला? कसला मारणार आहे बघा, येताना कळते, खोपोलीन जाऊ येतो ना त्यावेळेस कळतं. तो कसला आहे हा व्ह्यू, तर कसला भारी, असं डायरेक्ट वरती डोंगर कसा गेलाय तो, बरोबर आहे ना तो? ते रेल्वे ट्रॅक आहे ते, जबरदस्त. मजा है, बहुत मजा है. कितना पब्लिक है रे. हो ना. ये देखो इधर ऊंट भी है, ऊंट पे बैठना है तो. हा हा हा, काय नजर आहे, गाडी लावायला जागा आहे का? जागा कुठेतरी जागा असू दे रे. हा इथं दिसते, पुढे आहे का गाडी? समोर आहे ना. हा तिथं हे आहे ना. हा बघा एक्सप्रेस हायवे खालचा, काय नजारा आहे जबरदस्त. समोर आहे तो रेल्वे ट्रॅक, हे दिसत आहेत, हा आहे रेल्वे ट्रॅक. हा व्यवस्थित, हा व्यवस्थित, खाली उतर, खाली उतर. समोर पाणी पडतंय रेल्वे ट्रॅकच्या इथून. हां या समोर जो दिसतंय डोंगर आहे राजमाची पॉईंट, किल्ला म्हणू शकतो. झूम करतो थांबा, हा आहे राजमाची पॉईंट. म्हणजे खंडाळा घाट हा एकदम फेमस घाट आहे आणि एकदम निसर्गाने नटलेला घाट आहे, अप्रतिम घाट आहे. म्हणजे तो इथं भारी वाटतं ह्या घाटामध्ये. म्हणजे तुम्हाला जर निसर्ग अनुभवायचा असेल तर या घाटात यायलाच पाहिजे, एकदम भारी. असं दऱ्यांमध्ये जर बघितलं तर छोटे छोटे धबधबे दिसतील तुम्हाला. आता समोरच्या रेल्वे ट्रॅकवरती ट्रेन जर असेल जात असेल तर भारी नजारा दिसतो एकदम. आता नाही आहे सध्या ट्रेन, आणि या घाट असल्यामुळं ट्रेन एका इंजिनवरती येऊ शकत नाही वरती, त्याला 2 इंजिन लावावं लागतात आणि मागे पण 1 इंजिन लावतात, तेव्हा जाऊन कुठेतरी ट्रेन घाट चढू शकते. तर मित्रांनो, हा आहे तो ब्रिज जो मागच्या वेळेस उडवला होता, म्हणजे तोडलेला आहे खंडाळा घाटातला. तर ह्या इथे पहिला ब्रिज होता, हा तिथे जॉईंट होता तो, हा मागच्या वेळेस तोडलेला. हाच खूप जुना ब्रिज होता, धोकादायक होता आणि छोटा होता, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम व्हायची इथे खाली. आता मागे तोडलेला आहे हा. चला आता मंडळी, इथून निघतोय आपण, जाऊ आता पुढे. मला वाटतं खोपोली, कसला पाऊस जोरात सुरू झाला इथे. आपण जाऊ आता खोपोलीपर्यंत.
आता इकडून जाऊ आपण खोपोलीला. आय थिंक मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला मग व्हिडिओ इथं स्टॉप करतोय आणि भेटू आपण पुढच्या अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.